मागचं काय हेतू होता आणि तुम्हाला हा चित्रपट कसा भावला? काय झालं ना, चालू आहे का? हॅलो. 3:30 पहिला हा टी व्हीवर सुरू होता आणि तो मी बघत होतो. तो बघून झाल्याच्यानंतर मी नीनाथला फोन केला की आपण 3:30 टू बनवूया, रिमेक करूया आपण. तर तो म्हटलं ठीक आहे. म्हटलं तर मी बोलतो. तर मग मी अंकुश आणि सचितला फोन केला. तर अंकुश आम्हाला भेटला. आम्ही डिस्कशन केलं. मग आम्ही सचितला भेटलो. पण सचित खूप बिझी असल्यामुळे, कारण त्याचा पुढचा चित्रपट होता, त्याची मालिका जोरात चालू होती. नंबर 1ला त्याची मालिका होती. सचितकडे बिलकुल तारखा नव्हत्या. पण मी सचितचे आभार मानीन की त्याने आम्हाला परमिशन दिली चित्रपट बनवायला. आणि आम्ही पुन्हा एकदा 3:30 हा उत्कृष्ट सिनेमा दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी बनवलेला आहे. आणि म्हणजे आता माझा सिनेमा म्हणून नाही, पण मी खरं सांगतो, अप्रतिम सिनेमा झालेला आहे. तुम्ही खरंच खूप असाल. म्हणजे सगळे जे आपले ॲक्टर्स आहेत ना, त्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे. कृपा करून माझी विनंती आहे की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. हा कुठे टी व्हीवर वगैरे याची वाट बघू नका. 30 जानेवारीला थिएटरमध्ये जाऊन पुन्हा एकदा 3:30 हा सिनेमा कृपया बघा. याच्यावर मला फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते, जी मी आज इकडे सगळे मीडियाची लोक आहेत ना, तर मला एक गोष्ट फक्त बोलावीशी वाटते, ज्याचा मी निषेध करतोय. सॉरी, मी फक्त अगदी एक गोष्ट मला सांगायला पाहिजे, कारण इतर निर्माते गप्प बसतात. मी गप्प बसणार नाही, मी बोलणार. विषय असा आहे, पुन्हा एकदा 3:30 हा सिनेमा मी इतर 3 चित्रपटांसाठी 3 वेळेला डेट चेंज केली की नको, तो सिनेमा येतोय, त्या सिनेमाला डेट मिळू दे, त्याला थिएटर्स मिळतील, तो सिनेमा चालेल. त्याला मिळून दे 2-3 आठवडे, त्याला 4 आठवडे मिळू दे, त्याला तो चालू दे, आपण नंतर येऊ. असे मी 3 सिनेमांसाठी डेट बदलली. आत्ता 3-4 दिवसापूर्वी दिग्पाल लांजेकरनी ऐतिहासिक सिनेमा त्याचा, जो 16 ऑगस्टला येणार होता, जो ऑलरेडी अनाऊन्स केली होती 16 फेब्रुवारीला, म्हणजे पुढल्या महिन्यात जी फिल्म 16 फेब्रुवारीला अनाऊन्स केली होती, त्याचं पोस्टर लॉन्च झालं होतं. त्याचं सगळी अनाऊन्समेंट झाली देखील होती, त्याचं काम पूर्ण झालं होतं. आणि त्यांनी अचानकपणे 30 जानेवारी अनाऊन्समेंट केली. कोणाला विचारलं नाही, कोणाला सांगितलं नाही, डायरेक्ट अनाऊन्समेंट केली. मी जेव्हा दुसऱ्या दिवशी मला दाखवलं नीनाथनी, मी दिग्पाल लांजेकरला फोन लावला. म्हटलं, अहो, माझ्या चित्रपटाची तारीख मी ऑलरेडी अनाऊन्समेंट केलेली आहे, हे तुम्ही करू नका, हे चुकीचं आहे. ओ अच्छा, सॉरी, तुमची एका फिल्म, मला हेच कळलं नाही, तुमची एका फिल्म म्हणजे काय? जे इतर कुठला बाहेरचा निर्माण असेल तर असो. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नाही, डिस्ट्रीब्युटरचं म्हणणं आहे. म्हटलं, डिस्ट्रीब्युटरचा काही संबंध नसतो, चित्रपटाची तारीख हा प्रोड्युसरचा कॉल असतो. नाही सर, मी म्हटलं तुम्ही तारीख बदला. म्हटलं, तुमचा मोठा सिनेमा आहे, तुमचा सिनेमा देखील चालला पाहिजे, तुमचा सिनेमा देखील थिएटर्स मिळू दे. आणि मी ऑलरेडी माझी डेट अनाऊन्समेंट मी केलेली आहे, तुम्ही आता असं करू नका, एवढं मी बोललो. म्हटलं, तुम्ही तारीख बदला आणि मला सांगा, मला कळवा तुम्ही. नाही सर, मी तुम्हाला कॉल करतो. दुसऱ्या दिवशी मी फोन केला त्यांना, त्यांनी माझे फोन तेव्हापासून उचलले नाही आणि आजपर्यंत उचलले नाही. मी विषय सोडून दिला. पण मी ह्या गोष्टीचा निषेध करतो. मी फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवर जो चित्रपट आहे म्हणून मी गप्प आहे. पण आपण मराठी निर्माते हे सगळे असे दिवसाला 3-3, 4-4, 2-2 चित्रपट येतात आणि आपण गप्प बसतो, तुम्ही कोण बोलत नाही. म्हणून काही निर्माते खरंच शेफारले. काही निर्मात्यांची मस्ती उतरायला पाहिजे, त्यांना बॅन करण्याची गरज आहे.
म्हणजे जर का दिप्पल लांजेकरनी असा आगोपणा केला तर मी निर्माता संघ आणि महामंडळाला सांगेन की दिप्पल लांजेकरला बॅन करा म्हणून. का न करावं की आम्ही काय हे सगळे लोक आमच्या चित्रपटात 150-200 लोकांची मेहनत केली, ती काय मेहनत फुकट जाणार? कलाकारांनी मेहनत केली दिवस रात्र. असो, मी फक्त ह्या गोष्टीचा निषेध करतो. त्यांना देखील थिएटर मिळू दे, आम्हाला देखील थिएटर मिळू दे. आणि अंकुश चौधरी आणि आमचे सगळे कलाकार यांचे मी खूप खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद, संपूर्ण टीमचे धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांना हात जोडून नम्र विनंती, 30 जानेवारीपासून चित्रपटगृहामध्ये जाऊन पुन्हा एकदा 3:30 हा चित्रपट बघा. धन्यवाद. संजय यादव, धन्यवाद.